टॉस जिंकल्यानंतर मोहिली 40+ संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे फलंदाजी करावी लागेल ती सावे 40+ संघाला. 5 ओव्हरची मॅच एकाच एंडनी स्पर्धा खेळली जाईल. supersport.in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. ती स्पर्धा तुम्ही घरबसल्या एन्जॉय करू शकाल. यानंतर गोलोली ए विरुद्ध घारिवली 40+ पुढची मॅच असेल. योगेश डांगे चषक 2025 यलम्मा देवी क्रीडा मंडळ नांदिवली डोंबिवली आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा तुम्ही पाहिला. सुखदेवजी म्हात्रे साहेब लेजंड क्रिकेटर देसाईची यांच्या शुभ हस्ते आपण पाडला. करसन पाटील साहेब सुद्धा उपस्थित होते. आमचे श्रीराम पाटील सुद्धा उपस्थित आहेत निर्जेगावचे, त्यांचे हार्दिक स्वागत. घारिवलीचे आमचे संपूर्ण घारिवली 40+ संघ. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. स्ट्राइक एंड दिगंबर स्ट्राइक एंडला आहेत. 9 सेकंडला प्रदीप. दिगंबर भोईर आणि प्रदीप भोईर दोन बंधुराज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 5 ओव्हरची मॅच आहे. चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीनच मिळेल. आणि गोलंदाज शशिकांत म्हात्रे मोहिली 40+ संघाकडनं. दिगंबर भोईर आणि प्रदीप भोईर सलामी जोडी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा व गड्याला वंदन करून तुम्ही पाहतायत योगेश डांगे चषक 2025 भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. अमूल्यच्या माध्यमातून खूप चांगली घोषणा तुम्हाला पाहायला मिळाली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आणि आता मंत्र पंचांचा सिग्नल येतोय. सामन्याला होते सुरुवात. अशोक टाइम सेट करतील. बरोबर 10:55 पहिला बॉल शशिकांतचा. पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल मिळाली. खातं उघडलं जाईल ते साबे 40+ संघाचं. अवंत धावेने खातं उघडलं ते. प्रदीप स्ट्राइक एंडला येत आहेत. गोलंदाज शशिकांतला तुम्ही पाहतायत. 5 ओव्हरची मॅच आहे. एकाच एंडनी स्पर्धा खेळली जाईल. एक्सप्रिया मॉल एंडकडनंच गोलंदाजी होईल, लक्षात घ्या. शफल झाले. क्लीन बोर्ड होत आहेत. 1 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागत असताना साबे 40+ संघाला फलंदाज बाद. बॅटिंग करण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावरती प्रदीप 0वरती बाद झाले. या मॅच मध्ये 5 ओव्हरची मॅच आहे. यानंतर गोलोली ए विरुद्ध घारिवली. शशिकांत चांगली गोलंदाज असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये काही 2 षटक पॉवर प्लेचे. 5 ओव्हरची मॅच आहे. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मोहिली 40+ विरुद्ध साबे 40+ अशी मॅच. लॉंग ऑफर क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. एकदा पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा इथे मिळतील. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकेल ती 4 वरती. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय साबे 40+ संघ. 5 ओव्हरची मॅच आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. 40+ संघटनेचा जो नियम आहे तोच नियम तुम्हाला फॉलो करायचा आहे. कंपल्सरी चेसिंग. supersport.in च्या माध्यमातून ही स्पर्धा
कव्हर केले ती स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल. वेगवान बॉल होता शशिकांतचा. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. फलंदाज थोडंसं शांत ठेवलंय. किंग ग्राउंड तुम्ही पाहतायत. पांडुरंग संते साहेब यांचा लगेचच उल्लेख होतो. ग्रामस्थ मंडळ उसारगर मग असे अमित पाटील सुद्धा स्वतः उपस्थित होते. शशिकांत इथे बॅटची कडा आहे. फलंदाज बाद होईल. शशिकांतच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. उदय भंडारी यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. उदय भंडारी म्हटल्यानंतर क्रिकेटसाठी त्यांचं व्हाईट बॉलचा इशारा आणि कदाचित ही अपील याचसाठी होती की व्हाईट बचावला जाईल. मात्र ऑफिशियल पंच आहेत एस पी पॅनलचे रमेश माते सरांना तुम्ही पाहतात. मॅन फ्रॉम सागाव संदीप भाणे सरांना तुम्ही पाहतात. मॅन फ्रॉम आडिवली धावसंख्या 5 दुसरं षटक घेऊन आले येत आहेत. मोहिली म्हटल्यानंतर आपण पाहतोय संतोष शिंगोळे एक जबरदस्त व्यक्तिमत्व. आणि बघा काय घडलंय मैदानामध्ये विनोद. एकाने सोडला दुसऱ्याने झेल पकडला आणि फलंदाज बाद. थोडीशी सुरुवात फारशी चांगली झाली नाही असंच म्हणावं लागेल विनोद. या मॅच मध्ये आपण पाहतोय संघ साबे फोडवी 3 विकेट गेल्यात. 5च धावा झालेल्या आहेत. दुसरी ओव्हर सुरू झालेली आहे. सुभाष गोंदेला पहिला बॉल वाईड होता त्यानंतर विकेट त्याने घेतली. एक्सप्रिया मॉल एंड कडनं आपण पाहतोय मिड विकेटला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे आणि अखेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. योगेश डांगे चषक 2025 मधला हा पहिला चौकार. हा पहिला चौकार आलाय तोही मिस फिल्डिंगचा आहे. धावसंख्या 9. साबे संघाला धावा कशा येतात त्या महत्वाच्या नाहीये. धावा येणं गरजेचं आहे. डॉट बॉलची ते समाप्ती होते. गोलंदाज सुभाष गोंदेकडे सुद्धा वेग प्रचंड आहे. डॉट बॉलची ते समाप्ती होते. अशोक पाळे आमच्या सोबत आहेत. भारतातील सर्वात मोठी स्पर्धा तुम्ही पाहिली दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. त्या स्पर्धेसोबत त्यांनी खूप चांगलं समालोचन केलं आणि आपले सर्वांचे लाडके माजी आमदार राजूदादा पाटील यांनी सुद्धा त्यांना शाबासकीची थाप दिली. चौकार आहे. पंचांचा इशारा आलाय. चौकार आहे.
13 धावा झाल्यात. संतोष शिंगोळे शॉर्ट मिड विकेटला चांगली फिल्डिंग करतायत. एकच धाव मिळेल. यानंतर घारिवली आणि गोलवली ए. हाही फटका चांगला आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ वरनं 2-2 क्षेत्ररक्षक आलेत. 2 धावा इथे मिळाल्यात प्रमोदच्या खात्यामध्ये. 2 षटकाचा खेळ संपलाय. 8.00च्या सरासरीने 16 धावा दाबलकवदी लागल्यात. सोळा धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. दोन षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्या 16. तिसरं षटक घेऊन येतात गोलंदाज शशिकांत म्हात्रे येतात दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. वेग प्रचंड आहे शशिकांत म्हात्रे यांच्याकडे. मोहिली 40+ संघ तुम्ही पाहताय. सध्या मोहिली रेग्युलर संघ सुद्धा खूप चांगलं क्रिकेट खेळतोय. रोशन असतील त्यांची संपूर्ण टीम. सोळा धावा झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये शशिकांतने 2 विकेट घेतले होते. तो शशिकांत म्हात्रे आला दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. घारिवली 40+ आणि गोलवली ए संघ लक्षात घ्या. एक धाव इथे मिळाली. धावसंख्या 17. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. एका सेटने स्पर्धा खेळली जाते. एक्स्ट्रा मॉल एंडकडनं तुम्हाला गोलंदाजी करायची. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने बघा. फटका चांगला आहे. टायमिंग अप्रतिम आणि संदीप भाणे सरांचा इशारा येतोय. सिक्सर. तेवीस धावा झाल्यात. तेवीस धावा झालेल्या आहेत. षटकार आलाय प्रमोदच्या बॅटमध्ये. प्रमोद चांगला फलंदाज आहे. प्रमोद भोईर रेग्युलर क्रिकेट सुद्धा भरपूर साबे संघाटी खेळलेले आहेत. रेग्युलर म्हटल्यानंतर सचिन पाटील, किरण पाटील, बिंदास पाटील. इलेक्शनच्या बाहेर होता. पंच वाईट चिकून करतायत. इष्टरक्षक आपण पाहूया. इष्टरक्षक सुरेश गोंदले आहेत बघा. चांगलं इष्टरक्षण केले त्यांनी आतापर्यंत. जेव्हा जेव्हा मुलीत स्पर्धा होती त्यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी असते. इथे चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आले. जजमेंट चांगला आहे. जेल सुटलाय. अशा कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. काय प्रमोद एक चांगला फलंदाज आहे. दोन धावा मिळाल्यात. धावसंख्या 26. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 5 ओव्हरची मॅच. यलम्मा देवी क्रीडा मंडळ नांदिवली डोंबिवली आयोजित योगेश डांगे चषक 2025. हाही फटका चांगला आहे. 2 धावा पूर्ण झाल्या. आता बघा तिसरी पूर्ण होईल का. आणि अखेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावांसाठी चौकार. धावा झाल्या 30.
फिल्डिंग थोडीशी खराब आहे. आता धावांची गती चांगली आहे साबे 40+ची. बिग बॅश प्रीमियर लीग सुद्धा आम्ही कव्हर केली आता काही दिवसांपूर्वी. दिवा इथे आपण पाहिलं तर दिवा शहरातील सर्वच खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळले. प्रीमियर लीग जास्त स्पर्धा होते नक्कीच तिथून खेळाडू मिळतात. थर्डमॅन वरनं क्षेत्ररक्षक एक सिंगल मिळाली आहे. धावसंख्या 31. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. एक बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिली स्मॅश तुम्ही पाहताय साबे 40+ विरुद्ध मोहिली 40+. त्यानंतर गोलवली 40+ विरुद्ध घारिवली 40+. त्यानंतर मोठी देसाई 40+ विरुद्ध फडकेपाडा 40+. त्यानंतर वडवली 40+ विरुद्ध काटेई 40+. अशा मॅचेस होतील आजच्या संपूर्ण दिवसभरात. एक दिवसीय स्पर्धा आहे मात्र चांगली स्पर्धा आहे. करसन पाटील असतील, सुखदेव काका असतील, श्रीराम पाटील असतील, त्यांच्या सर्व सहकार्यांनी या दरम्यान फलंदाज क्लीन बोर्ड होत आहेत. अजून एक विकेट मिळेल शशिकांत मात्रेच्या खात्यामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा त्यांनी 2 विकेट घेतल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये 1 विकेट म्हणजे 3 विकेट त्यांनी या मॅचमध्ये घेतल्या आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 31. चला यानंतर टॉससाठी उपस्थित राहायचे गोलवली 40+चे कॅप्टन आणि घारिवली 40+चे कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. यापुढची लढत. 31 धावा झाल्या. धावांची गती चांगली आणि जोपर्यंत प्रमोद भोईर मैदानाच्या आतमध्ये आहेत, अंकुश आता बॅटिंग करण्यासाठी मैदानात आलेले आहेत, रेग्युलर क्रिकेट सुद्धा हे भरपूर खेळलेले आहेत, त्यामुळे इथून 50 होऊ शकतात. आणि 50 झाल्या तर साबे 40+ संघाची गोलंदाजी चांगली आहे, तर मॅच रंगतदार होईल. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जाईल यात मात्र शंका नाही. आणि तर 4थं षटक घेऊन येतात गोलंदाज सुनील मात्रे. पडलेलं आहे. आपले ऑफिशियल स्कोरर अशोक पाटील सुद्धा आमच्या सोबत आहेत. त्यांचा मी मगाशीच उल्लेख केला. 13 दिवस त्यांनी खूप चांगली स्कोरिंग केली. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक. त्यानंतर विनोदजी रतन पाटील असतील, राजूदादा पाटील असतील, काशनदादा पाटील असतील आणि अनंत पाटील यांनी सर्वांनीच त्याचं भरभरून कौतुक केलं. चांगले समालोचक सुद्धा आहेत. पहिल्याच बॉलवरती महत्वाची विकेट मिळाली आहे. सुरेश गोंदले यांनी बघा चांगला झेल टिपलाय. फलंदाज ज्या प्रमोदचा मी उल्लेख करतो, प्रमोद या टीमचा एक चांगला फलंदाज आहे, तोही माघारी परततोय.
अजय मडवी आलेत बॅटिंग करण्यासाठी. 31 वरती महत्वाची विकेट गेली प्रमोदची. सुनील मात्रे यांनी महत्वाची विकेट घेतली. सुरेश गोंदले त्यामुळे चूक होणार नाही. अजून एक फलंदाज बाद होईल. अजय मडवी आल्या पावली माघारी परतोय. 0 या धावसंख्येने आता हॅट्रिकचे उंबरठा गोलंदाज सुनील मात्रे. गणेश आले नवीन फलंदाज. प्रत्येक मॅचला मला तो मॅच साठी आपण पाहतो माय माऊली स्पोर्ट यांच्याकडे एक बॅटचं कव्हर आणि अयोध्याचे एक सूप चांगली प्रतिमा तुम्हाला. म्हणजे अयोध्येला जायची गरज नाही. अयोध्येची एक आठवण तुमच्या घरामध्ये येईल अशोक, जर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विनोद तुम्हाला मिळाला तर. माय माऊली स्पोर्ट यांच्याकडनं एक बॅटचं कव्हर सुद्धा आहे. आणि बघा कोणाला कोणत्या खेळाडूंना आज मॅन ऑफ द मॅच मिळतील. चांगली संकल्पना आहे करसन पाटील यांची. योगेश डागे असतील, करसन पाटील असतील. धावसंख्या आता 31 वरती थांबली अक्षरशः. हॅट्रिक बॉल सुनील मात्रे बघायचे या स्पर्धेतील पहिलीच मॅच मध्ये पहिले हॅट्रिक पूर्ण पाहायला मिळेल का. चला गोलवली कॅप्टन रिपोर्टिंग करा. गोलवली 40+ आणि घारिवली 40+ चे कॅप्टन मला ऑलरेडी उपस्थित आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका. मोहिली 40+. लक्षात घ्या चौथं ओव्हर सुरू आहे. जवळजवळ 18 मिनिटं झालेली आहेत. हॅट्रिक बॉल हलक्या हाताने खेळत आहेत. हॅट्रिक तर पूर्ण होणार नाहीये. संतोष शिंगोळे तिथे चांगले फिल्डर आहेत. जेवढे चांगलं व्यक्तिमत्व तेवढे चांगले क्षेत्ररक्षक सुद्धा आहेत. तीन ओव्हरमध्ये धावसंख्या चांगली होती. आता धावसंख्या थांबली. 31 धावा होत्या 3 ओव्हरमध्ये. या चौथ्या षटकातील 3 बॉलमध्ये एकच धाव आली. धावा झाल्यात 32. आई चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. दोन धावा मिळाल्यात. धावसंख्या 34. यानंतर घारिवली विरुद्ध गोलवली अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 34 धावा झालेल्या आहेत. अंकुशच्या बॅट मध्ये बघा फटका चांगला आहे. वाईडिश लॉंग ऑनला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. अंकुश मडवीच्या बॅट मधून आलाय चौकार. अडतीस मध्ये अजून एक धाव ऍड करूया आपण. 4 षटकांचा काही समाप्त होते. धावसंख्या 39. काशीनाथ येत आहे शेवटच्या ओव्हरमध्ये.
अंकुशच्या बॅट मधनं फटका चांगला आहे, मात्र झेल ड्रॉप. 2 धावा झाल्या असत्या, प्रयत्नच केला नाहीये. कदाचित त्यांना असं वाटलं झेल पकडला जाईल. धावसंख्या 40. सुनील म्हात्रेकडनं झेल ड्रॉप झालाय. योगेश डांगे साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्याच नावाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते, नेहमी चर्चेत असतात योगेश डांगे साहेब. आपण पाहतोय फलंदाज क्लीन बोर्ड होत आहेत. गुंदेनं विकेट मिळाली दुसऱ्या बॉलवरती. पहिल्या बॉलवरती झेल ड्रॉप झाला होता. धावा 40 आहेत. या स्पर्धेचे शिल्पकार तुम्ही पाहतायत योगेशजी डांगे साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्याच नावाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते, योगेश डांगे चषक. अजून एक विकेट, फलंदाज बाद होईल. काशीनाथ गोंदे यांच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. जितेंद्र भोईर आले जातात. पुन्हा हॅट्रिकची संधी, एकाच मॅच मध्ये दुसऱ्यांदा हॅट्रिकची संधी आली. 4 फलंदाज क्लीन बोल्ड झालेत, 8 विकेट गेलेत. धावा 40 वरती थांबलेले आहेत त्या साबे 40 प्लस संघाच्या. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चला गोलोलीचे कॅप्टन लवकरात लवकर या. हॅट्रिक बॉल होता, मात्र डॉट बॉलची ते समाप्ती. काय गोलंदाजी करतात बघा काशीनाथ. 40 वर्षी धावसंख्या थांबले बघा. दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे. एक धाव इथे मिळाले. धावसंख्या 41. यानंतर टॉस होईल, लक्षात घ्या. गोलोली 40 प्लसचे कॅप्टन लगेचच या आपण. घारवली 40 प्लसचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. धावसंख्या 41. शेवटचा बॉल शिल्लक आहे. यानंतर गोलोली विरुद्ध घारिवली अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. घारिवली म्हटल्यानंतर आमचे ज्येष्ठ समालोचक पंडित दादा पाटील असतील, रोशन संधे असतील, आणि जबरदस्त बघा काय कमबॅक केलाय. 3 ओव्हरमध्ये 31 रन्स होत्या आणि त्यानंतर पलटवार केलाय. कंपल्सरी चेसिंग आहे, म्हणजे साबे संघाला 41 वरती रोखलंय. 42 धावांचा आता पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. गोलोलीचे कॅप्टन सुद्धा येत आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत. विनोद गायकर येत आहेत. विनोद गायकर आपले हार्दिक स्वागत. चला घारिवलीचे कॅप्टन या. सुखदेव काका मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. घारिवली विरुद्ध श्रीराम पाटील. श्रीराम पाटील निर्जेचे एक लेजंड क्रिकेटर, त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल.
दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. 5 ओव्हरची मॅच आहे. गोलवली ए विरुद्ध घारिवली अशी लढत. यानंतर या मॅच मध्ये साबेने 41 केले आहेत. 42चं टार्गेट या मॅच मध्ये. 3 ओव्हर मध्ये विनोद 31 होत्या. कमबॅक चांगला झालाय. योगेश डांगे साहेबांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. गोलोली ए संघ टॉस विने. विनोद गायकर यांनी टॉस जिंकलेला आहे. पहिल्या मॅच मध्ये मोहिलीने टॉस जिंकला होता. माझा कंपल्सरी चेसिंग आहे, लक्षात घ्या. त्यानंतर फडकेपाडा विरुद्ध डिसिजन थोडंसं पेंडिंग आहे. टॉस इथे जिंकला होता. मोहिलीने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी 41 धावांमध्ये रोखलंय साबे संघाला आणि 42 धावांचा पाठलाग आता करायचं मोहिली 40+ संघाला. आणि यानंतर पुढच्या मॅच मध्ये गोलोली संघ टॉस विने. या स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहतो योगेशजी डांगे साहेबांना तुम्ही पाहताय. योगेश डांगे साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण होळूया लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं करूया परिवर्तन. ऐकूया भोपरचे अप्रतिम समालोचक विनोद पटेल यांचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच नितीन. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी सज्ज आणि खूप मागे होते, चेंडूपर्यंत पोहोचता आलं नाही. या दरम्यान आपण बघताय 2 धावा येत आहेत. टार्गेट एकूण चेस करायचंय 42 धावा करायचे विजयासाठी. 8
4-0 धावांची आवश्यक गती आपण बघताय. सलामीवीर आपण बघताय त्या ठिकाणी सुभाष गोंधळे, त्याचबरोबर काना गोंधळे असे 2 सलामीवीर कट करतात. गलीच्या दिशेने चेंडू गेलाय, चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट, पण चेंडू डायरेक्ट हिट झाल्यानंतर डायव्हर्ट झालाय. या दरम्यान मात्र ओव्हरच्या रूपाने 1 धाव कंप्लीट होते. बॉलिंग मार्ग तैयार प्रमोद भोईर पलावा सिटी इनकडनं. ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न, गुड लेंथवरनं चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, टार्गेट 42 आहे आणि आतापर्यंत 3 बॉलमध्ये आपण बघतो 3 धावा झालेली आहेत. बॉलिंग मार्ग तैयार प्रमोद भोईर. स्टार्किंगला बॅट्समन त्या ठिकाणी आपण बघतोय सुभाष. ऑन साइडला टॉप एज, अंकुश मडवीने काय जबरदस्त झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच. पहिल्या विकेटचं पतन मैदानावरती. सुभाष गोंधळे बॅक टू द काशीनाथ गोंधळे मैदानावर येत आहे. या स्पर्धेचे शिल्पकार योगेश डांगे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण बघतायत आई यल्लम्मा देवी क्रीडा मंडळ नांदिवली डोंबिवली आयोजित योगेश डांगे चषक 2025 एक दिवसीय क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा. एकूण 8 संघांचा सहभाग. अशोक पाटील स्कोरच्या भूमिकेत आणि यंदा त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं स्वप्न त्यांचं पूर्ण झालं. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये 13 दिवस ज्यांनी स्कोरिंग केलं. आणि या ठिकाणी आपण बघतात काशीनाथ गोंधळेच्या बॅटमधून चौकार येतो. धावसंख्या धावफलकावरती 7. पहिले षटक प्रगतीपथावरती. आत्तापर्यंत चेंडू संपन्न झाले ते 5. अजून 1 चेंडू शेष आहे. रिक्वायर्ड रेट 8.40 आणि आत्तापर्यंत आपण धावा बघतोय ते आले तर 7. बॉलिंग मार्कवर प्रमोद भोईर. काशीनाथ पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, चेंडू गेलाय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. टायमिंग प्रॉपर नाही झाला पण 1 धाव इथून निश्चितच मिळेल. आणि 1 धावेच्या मदतीने पहिले षटक संपल्यानंतर धावफलकावरती 8. तर रिक्वायर्ड रेट जो हवा होता तो राखलेला आहे. खूप जबरदस्त बॉलिंग मोहिनी टीमकडनं आपण होताना बघितली. सावेसारख्या एक ताकदवर संघाला त्यांनी 41 वरती रोखले आणि लक्ष चेस करत असताना मैदानावरती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यात आपण बघतोय 8 धावा धावफलकावरती बघायला मिळत आहेत. टार्गेट एकूण 42 आहे. अजूनही 34 धावांची गरज येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. करसन पाटील ज्यांच्या खांद्यावरती या स्पर्धेची फार मोठी जबाबदारी. योगेश डांगे जरी भोपाळला राहत असले तरी बराचसा वेळ त्यांचा घारवली गावामध्ये त्यांच्या मित्रपरिवारासोबत नेहमीच ते व्यतीत करत असतात. आणि त्यामुळे हे मैत्रीचे घनिष्ठ संबंध आणि त्यामुळे ही स्पर्धा खरं जबाबदारी करसन पाटील यांच्या खांद्यावरती. पण योगेश डांगे चषक आपण बघतात ही 1 दिवसीय स्पर्धा किंग मैदानावरती. चेंडू गेलाय मिड विकेटच्या दिशेने. या दरम्यान आपण बघतायत 1 धाव पूर्ण. बॉलिंग मार्कवर अंकुश मडवीला पाचारण करण्यात आलेले आहे. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली ती म्हणजे 12 धावा. धावफलकावरती खूप चांगली बॅटिंग काशीनाथ करतायत. आतापर्यंत 9 धावा वैयक्तिक उड्या 3 चेंडूमध्ये. करण्याचा प्रयत्न, मागे क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. गुड फिल्डिंग. बायच्या रूपाने धाव येते आम्हाला संदीपजी माने सांगतायत. जे आमचे प्रमुख अंपायर आहेत आणि स्क्वेअरिंगचे अंपायर स्ट्रायकिंग एंडचे आपण बघतायत रमेश माद्रे उर्फ मेगा मॅन फ्रॉम सागाव.
धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली ती म्हणजे आपण बघताय 13 धावा झाल्यात. टार्गेट अजूनही 29 धावांची गरज आहे विजयासाठी. बॉलिंग मार्कवर अंकुश. फुल टॉस ड्राईव्ह केलाय गॅप मध्ये. फिल्डर येत आहे डीप मधून. चेंडू पायाने अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सफल होतो. चेंडूला आत ढकललाय आणि या दरम्यान रनिंग बिटवीन द विकेट बघा. जिथे 2 धावा होत्या तिथे मात्र या 3 धावा पूर्ण होत आहेत. बघूया एक शॉट. अच्छा एक धाव शॉट म्हणजे 2च मिळतील. तर बॅट त्यांची ग्राउंडिंग झाली नव्हती क्रीज मध्ये बघा. 3 धावांसाठी मेहनत केली पण बॅट ग्राउंडिंग करताना त्यांनी ती आतमध्ये केली नाही लाईनच्या आणि त्यामुळे पंचांनी लक्ष वेधून घेतले. पंचांचं अत्यंत चांगलं लक्ष. एक धाव शॉट आहे. तर धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली ती म्हणजे 15 धावा. खूप चांगली बॅटिंग मैदानावरती. काशीनाथ आणि कानामध्ये पार्टनरशिप. ओहो दोन्ही बंधुराज मैदानावरती जबरदस्त प्रहार. स्क्वेअर कट. चेंडू सीमा रेषेच्या पार. धावा मिळतील 4. साठी आलेले आहेत. खरं तर फार जुना व्यवसाय त्यांच्या वडिलांपासून हे सगळं सुरू आहे. अनेक मोठमोठे इव्हेंट त्यांचे पिताश्री श्याम मात्रे कव्हर करत असतात आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून निनाद देखील या क्षेत्रामध्ये जबरदस्त कामगिरी करतोय. निनादचे स्वागत करूया. आणि या दरम्यान आपण बघताय हा चेंडू सीमा रेषेच्या दिशेने फार वेगाने ट्रॅव्हल होतोय आणि याचबरोबर येतोय. हा चौकाराच्या मदतीने धावसंख्येला मिळतोय आकार. धावसंख्या धावफलकावरती 23. हे 2 बंधुराज मैदानावरती जबरदस्त बॅटिंग करतायत. मोहिली संघाच्या आशा पल्लवित करतायत. विजयाचं स्वप्न आता दिसू लागलं मोहिली टीमला. आधी गोलंदाजांनी केलेली भरीव कामगिरी आणि त्या आधारावरती मात्र इथे फलंदाजांना मिळणारी ती ऊर्जा आपण बघतोय. कारण टार्गेट फार मोठं नव्हतं. साबेसारख्या एक ताकदवर संघाला इथे मात्र कुठेतरी बॅकफुटवरती ढकललेले आहे आणि आपण बघतायत की धावसंख्या धावफलकावरती 23 झाले. अजूनही 19 धावांची गरज विजयासाठी. टार्गेट एकूण 42 आहे. बॉलिंग मार्कवर तयार. त्या ठिकाणी अंकुश. या ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च झाले आहेत. 1 to go. 3 चौकार या ओव्हरमध्ये आलेले आहेत आणि 1 बायच्या रूपाने ती धाव आपण बघितली जी मागे आली होती यशांच्या मागे. स्ट्राईकला बॅट्समन त्या ठिकाणी बघतोय आपण काशीनाथ. राऊंड द विकेट अंकुश. हो सुंदर चेंडू पण ड्राईव्ह केलाय ऑन साइडला. फिल्डर वाईडिश लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय पण दुसऱ्या धावेचा हा प्रयत्न सफल होतोय. आंखों में इशारा कर दिया और देखते देखते दूसरा रन भी पूरा कर दिया आणि या 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतोय 25. खूप जबरदस्त पार्टनरशिप मैदानावरती. काना आणि काशीनाथ हे 2 बंधुराज असे कित्येक बंधूंची जोडी आपण क्रिकेट विश्वामध्ये बघत आलेलो आहे. क्रिकेटमध्ये तर नक्कीच या ठिकाणी श्री योगेश डांगे यांच्या सौ अर्धांगिनी याच कडून अंकुश मडवी ज्यांनी विकेट प्राप्त केलं कॅच पकडले त्याबद्दल अंकुश मडवी यांना सौ पूनम योगेश डांगे याच कडून 500 रुपये. तर अंकुश मडवी अभिनंदन. आपण झेल पकडला आणि पूनम ताईंनी नक्कीच आपलं कौतुक केलंय. त्यांनी आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक दिलेले. भरपूर वर्ष अंकुश मडवी साबे टीमसाठी खेळत आहेत. अशा प्रकारे आपण बघतोय 2 षटक संपन्न झाल्यात. खूप जबरदस्त पार्टनरशिप काना आणि काशीनाथ मध्ये होताना आपण बघतोय. भारतासाठी आपण हार्दिक पांड्या कुणाल पांड्याला बघितलं खेळताना. इरफान पठाण युसुफ पठाणला खेळताना आपण बघितलं. पूर्वी आपण स्टीवा मार्कवा हे ऑस्ट्रेलियन ट्विन्स ब्रदर देखील आपण बघितले. अँडी फ्लॉर ग्रँड फ्लॉरला आपण बघितलं. काय जबरदस्त क्रिकेटमध्ये बंधूंनी अक्षरशः
आपल्या नावाचा डंका पिटलेला आहे. ओ हो, कहीं पे निगाह कहीं पे निशाना. नो बॉल कॉल. नो तर अपेक्षित होता, कमरेच्या नाही हात डोक्याच्या वर होता. अंपायर सांगतात इट्स अ नो बॉल. नो बॉल मध्ये इथून 2 धावा म्हणजे एकूण 3. एकच काढले का, तर 1+1 एकूण 2 मिळतील. धावसंख्या धावपलकावरती 27 धावा झाल्यात. ही पार्टनरशिप विश्वासक, ही पार्टनरशिप आश्वासक, ही पार्टनरशिप विजयाची आस निर्माण करून देणारी. बॅक टू द बॉल खेळतात. या दरम्यान 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. ओर्थ्रोच्या रूपाने ही धाव इथे ऍड होईल. आणि या दरम्यान आपण बघतायत या 2 धावा धावसंख्या धावपलकावरती एकूण 29 धावा झालेल्या आहेत. अजूनही विजयासाठी 13 धावांची गरज आहे. चेंडू ऑन साइड घेण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाही. श्री मिडॉनला चेंडू होते तोपर्यंत आपण बघतात ही 1 धाव. एका धावीच्या मदतीने धावसंख्या धावपलकावरती 30. 12 धावांची गरज आहे. मोहिली संघ फार दूरचा प्रवास करून या मैदानावरती अगदी वेळेवरती पोहोचला. त्याचबरोबर साबे टीमची उपस्थिती आपण सकाळी लवकर बघितली. दोघांमध्ये आपण नाणेफेक केली. नाणेफेकीचा कौल हा मोहिली टीमच्या बाजूने लागला आणि तो डिसिजन किती योग्य होता त्यांच्या गोलंदाजाने या मैदानावरती सिद्ध करून दाखवलं. 41 वरती साबे टीमला रोखलं आणि त्याचा पाठलाग करत असताना 30 षटक सुरू असताना 1 विकेटच्या मोबदल्यात 30 धावा धावपलकावरती आपण बघतोय. फुल टॉस लेग स्टंपच्या बाहेर दिशाहीन चेंडू साईड बाहेर मारा आपण बघतोय. वाईड बॉलचा इशारा संदीप बाने सर आमच्या दिशेने करतायत. धावसंख्या 31. 11 धावांची गरज आहे. योगेश डांगे चषक 20-25 1 डे फिनिश. 1 दिवसीय स्पर्धा 40+ क्रिकेटचा हा थरार आपण बघतायत आणि योगेश डांगे यांच्या पाठीशी करसन पाटील यांचा अनुभवी हात. त्यामुळे अत्यंत सुंदर पद्धतीने स्पर्धा आयोजित करण्यात आली. किंग मैदानावरती आपण आहोत. उसरगडचं हे आयकॉनिक क्रीडांगण जे सगळ्यांनाच आकर्षित करतं. कव्हरच्या दिशेने खेळतात आणि डीप मध्ये फिल्डर आहेत. जसप्रीत बुमराह स्टँडच्या दिशेने चेंडू गेलाय. 2 धावा या दरम्यान येत आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने आपण बघतोय धावसंख्या धावपलकावरती 35. आता मात्र 7 धावा विजयासाठी हव्यात. सामना पूर्णपणे एका बाजूने झुकला. या 2 भावांची पार्टनरशिप मोहिली संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाताना कट केलाय. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. फील्ड त्या ठिकाणी आहे. चेंडूला पायाने थांबवलंय. 1 धाव इथे पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होईल आणि काय रनिंग बिटवीन द विकेट बघा. आणि या 2 धावेने धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण एकूण झाली ती म्हणजे 37 धावा झाल्यात आणि आता विजयासाठी 5 धावांची गरज. बॉलिंग मार्गवर तयार. पुन्हा एकदा आपण बघतायत हा चेंडू यावेळेस मात्र मिड विकेटच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली झेल नाही पकडलाय. चेंडू सीमा पार. धावांची झालेली आहे बरोबरी. स्कोर इज इक्वल. एकूण धावा 41. अजून 1 धाव विजयासाठी हवी. पार्टनरशिप किती धावांची आम्हाला सांगतील आमचे मॅन्युअल स्कोरर अशोक पाटील आणि डिजिटल स्कोरर आमचे प्रणय बेडेकर. 38 धावांची पार्टनरशिप. टाळायला हरकत नाही. काना आणि काशीनाथ हे 2 बंधू मैदानावरती गोंधळे बंधू मैदानावरती आपण बघतायत जबरदस्त खेळ करतायत. पण आता एका धावेची गरज आहे. यानंतर गोळवली ए वर्सेस घारिवली. गोळवली टीमने टॉस जिंकला. विनोद गायकर सांगतात की आम्ही फिल्डिंग करू. तर घारिवली टीम आपण तयार राहायचंय बॅटिंग साठी. चला एका धावेची गरज आहे पण बघा ताण लागलेले. पाणी तर प्यावं लागेल. ती 1 धाव नंतर पूर्ण करता येईल पण कारण गरमी भरपूर वाढलेली आहे. खरं तर आता अधूनमधून थंडी पडते. काल नागावच्या स्पर्धेमध्ये रात्री कडाक्याची थंडी पडली होती. असं वाटलं नाही की मार्च महिना सुरू आहे. त्यामुळे बरेच जण आश्चर्यचकित झाले की थंडी इतकी का वाढली आहे. तर असं वाटलं की आम्ही काश्मीरला आलोय की काय. पण इथे आलो जसा डोंबिवलीमध्ये आलो तर थंडी कुठेतरी ती कमी जाणवली. तर वातावरण थोडंसं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं. एका धावेची गरज. 1 धाव इथून येईल अशा प्रकारे मोहिली 40+ टीमने योगेश डांगे चषक 20-25 मध्ये विजयाचा श्री गणेशा केलेला आहे. अभिनंदन मोहिली टीम.
अभिनंदन संतोष दादा शिंगोळ आणि संपूर्ण टीमचा मनापासून अभिनंदन, शुभेच्छा पुढच्या मॅच साठी. हार्ड लक. आई जीवदानी क्रिकेट संघ साबे, त्या ठिकाणी श्वेतिका मोरे उपस्थित आहेत. मॅडम विनंती करून मॅडम यांना की आपण आपल्या शुभ हस्ते आपण सामन्याचा सामनावीर हा पुरस्कार आपण द्यायचा आहे. तर या आपण अंकुश मडवी आपण एक सुपर जेल टिपला त्याबद्दल पूनम योगेश डांगे याचकडून 500 रुपये संस्थापक